महापौर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली आणि दुसरीकडे आपण बघतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापौरांचं दालन खुलं करण्यात आलेलं आहे। या महापौर दालनाची आता डागडुजी किंवा इथली स्वच्छता जी आहे ती करण्यास सुरुवात झालेली आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये हे महापौर दालन बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर इथं प्रशासक होता। आता महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सगळी पार पडली। 16 जानेवारीला निकाल लागला। भाजपची एक हाती सत्ता इथं स्थापन झाली आणि आता भाजपचा महापौर होणार हे उघड आहे। आणि त्याच अनुषंगाने आता महापौर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली। 22 जानेवारीला आरक्षण सोडत होईल। त्यानंतर इथं नेमका महापौर कोण होणार, या महापौरांच्या खुर्चीवरती कोण विराजमान होणार, कारण याच खुर्चीसाठी हे सगळं राजकारण जे आहे ते रंगलेलं होतं आणि आता या खुर्चीवर भाजपचाच महापौर बसणार हे उघड आहे। मात्र तो पहिला बहुमान नेमका कुणाला मिळणार, याच अनुषंगाने आता पावलं पडतायत। 22 जानेवारीला आरक्षण सोडत होणार आहे आणि हीच आरक्षण सोडत होण्यापूर्वी हे दालन आता पुन्हा एकदा सुसज्ज केलं जातंय। ही खुर्ची जी आहे ती या ठिकाणी सज्ज होणार आहे, परंतु या खुर्चीवर नेमकं कुणाला विराजमान होण्याची संधी मिळणार हे 22 जानेवारीला सिद्ध होऊ शकतं आणि त्यानंतर पुढचे डावपेच तर आपण पाहणारच आहोत। मग भोसरी विधानसभेचा हा महापौर असणार की चिंचवड विधानसभेचा महापौर असणार, यासाठी सुद्धा त्यावेळेला डावपेच रंगतील। हेच पाहावं लागणार आहे की आता या महापौरांच्या दालनात या खुर्चीवरती कोण विराजमान होणार। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।